पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी घड्याळ चिन्हावर अजित पवार ठाम असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून लोकशाही मराठीला मिळालेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर घड्याळ या चिन्हावर लढण्याची शक्यता आता वर्तवली जात होती। मात्र मतदारांना संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आग्रही राहण्याची शक्यता आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन पालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहेत। मात्र दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर कोणते उमेदवार कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढणार असा सवाल उपस्थित केला जात होता आणि याच अनुषंगाने आता अजित पवार घड्याळ या आपल्या निवडणूक चिन्हावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, काय माहिती आहे? मुळामध्ये एका चिन्हावर लढण्याचं कारण याचं आहे की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर मतदारांसमोर जाताना दोन्ही वेगवेगळे चिन्ह जर आले तर मात्र मतदानाच्या दिवशी संभ्रमावस्था निर्माण होईल आणि त्यामुळे अजित पवार यांच्याकडून घड्याळ चिन्हावरच सर्व उमेदवारांनी म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीतले जे काही उमेदवार असतील त्यांनी घड्याळ चिन्हावर लढायचं अशा पद्धतीचा एक आग्रह आहे। आज सकाळी जी बैठक दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची झाली त्याच्यामध्ये हा एक मुद्दा आहे तो अजित पवार यांच्या पक्षाकडून हा देण्यात आलेला आहे, पण त्याच्यावर सर्वस्वी अद्यापही निर्णय झालेला नाहीये। सुप्रिया सुळे आणि शरद पवार याबाबतचा निर्णय घेणार आहेत, पण अजित पवारांचा मात्र यावर आग्रह आहे की दोन्ही राष्ट्रवादी जरी एकत्र आल्या तरी निवडणुकीमध्ये मात्र एकाच चिन्हावर म्हणजे घड्याळ चिन्हावर लढावं असं त्यांचं मत आहे। मात्र याआधी आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील प्रमुख नेत्याची भूमिका आहे ती म्हणजे त्यांना तुतारी चिन्हावरच लढायचं आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची एक तुतारी चिन्ह म्हणून वेगळी ओळख झालेली आहे आणि असं असताना जर घड्याळ चिन्हावर लढलं तर पक्षाचं नुकसान होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे। पण अजित पवारांनी जे काही गणित मांडलेलं आहे जेणेकरून मतदारांमध्ये संभ्रम होऊ नये यासाठी एकाच चिन्हावर लढण्याचा आग्रह आहे तो अजित पवार यांच्या पक्षाचा आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये याबाबतचा निर्णय आहे तो होणं अपेक्षित आहे। जागांसंदर्भातली चर्चा होणार आणि त्यानंतर कुठल्या चिन्हावर लढायचं याबाबतचा निर्णय आहे, पण 99% असा आग्रह अजित पवारांचा आहे की सर्व उमेदवारांनी दोन्ही पक्षातील या घड्याळ चिन्हावर लढायचं आणि त्यामुळे आता दोन्ही पक्षातले जे प्रमुख नेते असतील किंवा शरद पवार असतील हे याबाबत काय भूमिका घेतात यावर पुढचं चित्र सगळं अवलंबून आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।